नमस्कार, मी आहे शिंदे मामी. तर आज परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर सर्वप्रथम म्हणजे आज आहे गुरुपौर्णिमा. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण गुरुपौर्णिमा याविषयी थोडक्यात बोलणार आहोत. तर गुरुपौर्णिमेच्या आधी तुम्हा सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंचा म्हणून आहे. या दिवशी आपण आईवडिलांचे फोटो, कधी सासू सासऱ्यांचे फोटो, तर घरातले जे मोठे आहे किंवा ज्यांच्याकडून आपण शिकलोय, तर कोणासाठी कोण असेल किंवा काय, तर त्यांचे आपण फोटो ठेवतो स्टेटसला. पण ते नुसतेच फोटो ठेवून चालेल का? तर आपल्याला त्याची सर्वांची माहिती असणं गरजेचं आहे, किंवा माहिती असली तरी आपण ते फॉलो करत नसतो. एखाद्याचा आपल्याला राग आला की आपण लगेच ते काय करतो, स्टेटसला ठेवत नाही, आणि जे आपल्या आवडीचे त्यांचे ठेवतो. पण आपल्याला ज्यांच्याकडनं शिकायला भेटले ते आपले गुरु असतात. मग ते लहान असू मोठे असू, आहे ना, आपल्यापेक्षा वयानं. तर म्हणून आपण त्याविषयी थोडक्यात आज बोलणार आहोत. मी जास्त नाही, पण थोडक्यात गुरुपौर्णिमेविषयी बोलणार आहे. तर गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवण्यासाठी साजरा केला जातो, बरोबर. आणि ह्याला व्यास पौर्णिमा हे नाव कसं पडलं? तर ह्याला व्यास पौर्णिमा नाव पडलं कसं काय, तर महर्षी वेदव्यासी यांचा जन्मदिवस म्हणून आज आपण गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करतो, आणि त्यामुळे त्यांना गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा हे नाव पडलं. तर या दिवशी आपण काय करतो, तो गुरूंचे पूजन करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणजे एखाद्याकडनं आपण काय शिकलो असेल तर नेमकं ते त्या दिवशी बोललं जातं. नेमकं आज आपल्याला आठवतं की माझ्या आईकडनं मी हे शिकली, मग माझी आई गुरु, माझ्या वडिलांनी मला खूप प्रेम दिलं, मग माझे वडील गुरु, ह्यांच्याकडनं मी हे शिकले, ह्यांच्यामुळे मी पुढे गेले. तर आपण म्हणतो ना असे. तर त्या दिवशी नेमकं बघा, गुरुपौर्णिमे दिवशी ह्याच गोष्टीची चर्चा होते, आहे की नाही. तर आजचा दिवस हा त्यासाठीच असतो, म्हणून त्यांना गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा ही बोललं जातं. त्यांच्याकडनं भेटलेलं ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण काय म्हणतो, गुरु म्हणतो, आणि त्यांचा आदर करतो, बरोबर की नाही. तसंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंनी म्हणजे जे आपल्याला शिकवलं आहे, जीवन जगण्याचा संकल्प करून दिला आहे, आणि त्यातनं आपण शिकून संकल्प कसा केला, या चांगल्या कर्माची सुरुवात त्या दिवशी होते. आणि आपण बरंच काही गुरुपौर्णिमा या निमित्तानं बरंच काही बघा त्या दिवशी बोलत असतो, चर्चा करत असतो. आणि महर्षी वेदव्यास आहेत यांचा पण जन्मदिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो, जसं मगाशी मी म्हटलं तसं. तर हे सर्व आपले चर्चा जी होते ना, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी होते, आणि त्या निमित्तानं त्यांचं नाव घेतलं जातं. कारण की तो दिवसच असा असतो की ज्यांनी मला शिकवलं त्या लोकांची आठवण करून देण्यासाठी तो दिवस असतो. आई वडिलांचे संस्कार आठवतात. मुलगी लग्न होऊन जाते तेव्हा तिला आई वडिलांची आठवण होते, आणि मग आई वडिलांचा फोटो ठेवला जातो. का आपण ज्यांच्याकडनं जे शिकलो ना, ते आपण आपला आत्मज्ञान करतो, आत्मसात करतो, आणि तेच घेऊन संस्कार पुढे चालत असतो. आणि ती आपल्यामध्ये आलेली एक कला असते. दुःखातून सुख आणि सुखातनं दुःख हे मोठ्यांनी दिलेले आशीर्वाद असतात, आणि उत्तम कर्माची आपली सुरुवात असते. उत्तम कर्म केलं की उत्तम होतं, आणि ह्याची सुरुवात झालेली असते ज्यांनी आपल्याला शिकवले आणि ज्यांच्यातनं आपण आत्मसात केलं आहे, म्हणजे ते आपले गुरु त्यापासून झालेली असते, बरोबर की नाही. म्हणून आज मी गुरुपौर्णिमेची जास्त नाही पण थोडक्यात माहिती घेऊन आलेली आहे की 4 शब्द तुमच्याशी बोलावे गुरूंविषयी. कारण आज हा विषय होणार, उद्या हा विषय फक्त बोलला जाणार नाही, कारण की उद्या गुरुपौर्णिमा नाही तर आज गुरुपौर्णिमा आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या पुढे वर्षानुवर्ष महिन्यानुमहिनो येतच राहणार आहे. आपण जसे व्हिडिओ बघतो तसे तसे ते आपल्या पुढे येत जातात. म्हणजे आपल्याला आठवण करून देण्यासाठी असतात ते व्हिडिओ. भले एकच दिवस गुरुपौर्णिमा असते, पण गुरूंनी दिलेले संस्कार, त्यांचे आशीर्वाद, उत्तम कर्म, त्यांच्याकडनं घेतलेले आपण शिकवणूक ही सर्व आत्मसात केलेली असते ना, ती फक्त एक दिवसच नसते, तर ती कायमची असते. तो पुढचा गुरुपौर्णिमेचा दिवस असो, त्याच्या पुढचा गुरुपौर्णिमेचा दिवस असो, ही आत्मसात केलेली शिकवण जी आपण घेऊन पुढे चालत असतो ना, त्यालाच म्हणतात गुरुपौर्णिमा. त्यामुळे गुरूंचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतात. जसे की आई वडील आहेत ना, त्यांचे आशीर्वाद शेवटपर्यंत राहतात की नाही, म्हणजे त्यांचे संस्कार आपल्यामध्ये आहेत, मग हे घेऊनच आपण पुढे चालतो. म्हणजे गुरु हे आपल्यामध्ये एका दिवसासाठी नाही तर कायमचे आहेत, बरोबर ना. तर ह्याच विषयी मला थोडक्यात बोलायचं
बोलायचं होतं, म्हणून मी आज आज स्पेशल हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापुढे घेऊन आलेली आहे की हा व्हिडिओ तुमच्यापुढे असे अनेक व्हिडिओ येतील, उद्या येईल, परवा येईल, तो व्हिडिओ हा येतच राहणार तुमच्यापुढे. आणि आपली नजर गेली की आपल्याला छान वाटलं की आपण ते मन लावून ऐकतो, तेव्हा मग आपल्याला ज्यांनी आपल्याला साथ दिली, ज्यांच्याकडनं आपण संस्कार घेतले, ज्यांच्या शिकवणीतून आपण पुढे गेलो, मग त्यांची आठवण त्या दिवशी होत असते. म्हणून हा व्हिडिओ केला जातो. आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ कधी येतो, हा असं काही नाही की आज एकच दिवस मी बघितला की झाला. तुम्ही स्क्रोल केल्यानंतर आज हा व्हिडिओ आला, उद्या तो व्हिडिओ आला, आणि जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हाच नेमका तो व्हिडिओ येत असतो. आणि त्या संस्कार ज्यांनी आपल्याला शिकवलंय ना, त्यांची आठवण आपल्या सहजपणे होते बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुशिवाय ज्ञान हे अपूर्ण आहे ना. गुरु हे पाहिजेलच, असा गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं, श्रेष्ठ स्थान दिलं जातं. कारण गुरु हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि गुरुशिवाय आपण नाही, आहे ना. आईवडिलांशिवाय जसे आपण नाही आहोत तसे गुरूंशिवाय आपण नाही. गुरु म्हणजे तुम्हाला आता सर्वांना माहिती आहे, आणि मगाशी बोलली तसे आपले आईवडीलच नाही, तर आपण कधी कधी आपल्या लहान मुलाकडनं किंवा एखाद्या लहान मुलाकडनंही सहजपणे ज्ञान आत्मसात करतो की ह्याच्यातली ही कला मला आवडली, हा ॲक्टिव्ह आहे, ही ॲक्टिव्ह आहे, हिच्यातलं मला हे आवडलं आहे. आम्ही सहजपणे आपण आपला आत्मसात करतो म्हणजे, आणि आपल्याला असं वाटतं की बाप रे किती हुशार आणि छान आहे. म्हणजे ती कला त्यातनं एका लहान मुलामधनं आपण उचलतो आणि आपल्याकडे घेतो. ते सुद्धा एक मूल काय झालं, गुरुच झालं. आणि हे संस्कार आपल्याकडे वर्षानुवर्ष आपल्याकडे असेच राहतात. आणि जास्त काही नाही, पण सर्वांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, काही असेल तर कमेंट करा. परत एकदा मी पुढचा व्हिडिओ नवीन तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.